महाराज पांडुरंग परमात्म्याच्या डोळ्यातनं पाणी यायला सुरुवात झाली. अहो रुक्मिणी माता शेजारी उभे होता. देवा, अहो देवा, आतापर्यंत या पृथ्वी तलावरती इतके साधू संत आले, तुमचे इतके भक्त आले, कधीही मी तुमच्या डोळ्यामध्ये पाणी बघितलं नाही, परंतु आज ज्ञानोबराय समाधीला निघाले तर तुमच्या डोळ्यातनं पाणी चाललंय. देवा, याच्या मागचं कारण काय? देवा, याच्या मागचं कारण काय? रुक्मिणी मातेनं प्रश्न पडला महाराज. त्यावेळी देवानं सांगितलं, अगं रुक्मिणी, हे अश्रू तर माझ्या ज्ञानोबरायासाठी आहेतच आहेत, हे अश्रू तर माझ्या ज्ञानोबरायासाठी आहेतच आहेत. पण रुक्मिणी, पुन्हा एकदा सांगावं वाटतं, या पृथ्वी तलावरती पुन्हा ज्ञानोबराय होणे नाही ग. पुन्हा सांगावं असं वाटतं, या ज्ञानोबरायासाठी तर रडायला होतच होतं, परंतु अरे इतका सुंदर जगाकरता आणि ब्रह्मांडाचा राजा असलेला असा पुत्र ज्या आईच्या कुशीतून जन्माला आला, त्या आईची कूस किती धन्य असेल ना, त्या आई करता त्या डोळ्यातनं अश्रू चाललेलं आहे. महाराज, हे देवाचं वाक्य आहे. म्हणून पुन्हा सांगा असं वाटतं, मुलांचं कर्तृत्व समाजाला दिसतं, परंतु महाराज अशी मुलं घडवणं आणि अशा मुलांना जन्म देणं, हे आज स्टेजवरती जी मुलं दिसत आहेत ना महाराज, हातामध्ये टाळ आहे, मुखामध्ये राम नाम आहे. या मुलांना वाटत नाही का आपल्या मुलांसारखं? कोणी सांगितलं सप्त्यामध्ये 9 दिवस दुसऱ्याच्या गावाला राहा, मिळेल ते खा? महाराज, यांना टीव्ही बघायला आवडत नसेल का? चित्रपट बघायला आवडत नसेल का? परंतु महाराज 2-2 तास कीर्तनामध्ये महाराज जे सांगत असेल ते कानावरती पडत आहे. याच्यातलाच कोणी कीर्तनकार असणार आहे, याच्यातलेच कोणीतरी गायक असणार आहे, आणि याच्यातलेच कोणीतरी महाराज देवाचं भजन करणारे आणि समाजाला पुढे परमार्थाच्या मार्गाला आणणारे, हीच महाराज मंडळी घडणारे. ठीक आहे ना? म्हणूनच काही इतकं मोठं आहे ना, या बाळांचं तर मायबाप कौतुक आहेच आहे, परंतु महाराज या बाळांना जन्म देणाऱ्या आई वडिलांचे सुद्धा धन्यवाद मानावे लागतील. कारण त्या आई वडिलांचा निर्णय आहे की आपल्या मुलाने हरिभजन करावं. किती वडिलांना वाटतं, किती आईला वाटतं की ना, एवढ्या मुली सुंदर टाळ वाजवतायत, मुली कीर्तन करतायत, मायबाप आमची सुद्धा मुलगी अशीच कीर्तनकार बनली पाहिजे. किती जणांना असं वाटतं महाराज? कारण जीवनाचा उद्धार इकडे आहे महाराज. कारण आमच्या वारकरी संप्रदायाने असं कुणालाही सांगितलं नाही की तुम्ही फक्त भजनच करा, तुम्ही फक्त कीर्तनच करा. महाराज, आमच्यापैकी कित्येक महाराज मंडळी अशी आहेत की जी स्वतः डॉक्टर आहेत, जी स्वतः ऍडव्होकेट आहेत, जी स्वतः मायबाप पदस्थ कार्यकारी अधिकारी असून सुद्धा मायबाप समाजाची वारकरी संप्रदायाची सेवा करताना दिसत आहेत. आम्हाला तेही करता येईल, हेही करता येईल, फक्त आम्हाला कळालं पाहिजे की आमच्या जीवनाचा उद्धाराचं साधन आमच्याकडे आहे की नाही. बाकी तुम्ही प्रपंच करा, परमार्थ करा, अन्यथा तुम्ही कसेही जगा, परंतु देवाच्या नामाशिवाय राहू नका. कारण मी सांगत नाही, जगद्गुरु तुकोबाने सांगतात, हे संस्कार ज्या घरामध्ये येतात मायबाप, त्या घरामध्ये जिजाऊ मातेच्या संस्कारा प्रित्यर्थ मायबाप शिवाजी राजासारखा पुत्र घडला जातो. ठीक आहे ना महाराज? नामदेवांवरती लहानपणापासून नामाचे संस्कार झाले, परिणाम असा झाला ते नामदेवरायांची भक्ती इतकी वाढली मायबाप नामदेवरायांच्या शब्दाला जाग राहून मायबाप देव प्रसादा करता बाहेर आला. अजून काय सांगावा महाराज? नामदेव कीर्तनी चमत्कार, नामदेव कीर्तनी चमत्कार.